राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची संभाव्य यादी समोर आलेली आहे, ज्यामध्ये अर्थातच अजित पवार, आदित्य तटकरे, छगन भुजबळ, दत्ता भरणे, धनंजय मुंडे, अनिल भाईदास पाटील, नरहरी झिरवळ, संजय बनसोडे, इंद्रनील नाईक, संग्राम जगताप अशी काही नावं पुढे येत आहेत। त्यासोबतच सुनील शेळके यांचं सुद्धा नाव या यादीमध्ये समोर येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांची यादी आता समोर आलेली आहे आणि त्यातनं काही प्रमुख नावं आता समोर येत आहेत, ज्यामध्ये अर्थातच अजित पवार, आदित्य तटकरे, छगन भुजबळ, त्याचबरोबर दत्ता भरणे, धनंजय मुंडे यांचंही नाव दिसतंय। अनिल पाटील, नरहरी झिरवळ, संजय बनसोडे आणि इंद्रनील नाईक यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे। संग्राम जगताप आणि सुनील शेळके यांची नावं पुढे येत आहेत। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची ही संभाव्य यादी आता समोर आलेली आहे। आणि याच विषयी, या यादीविषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहे। शिवाजी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांची यादी। अगदीच, आता या यादीवरती शिक्कामोर्तब जे आहे ते राजधानी दिल्लीमध्ये होणार आहे आणि अजित पवार हे राजधानी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत। खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या घरी अजित पवार, सुनील तटकरे यांची बैठक सुरू आहे आणि साधारणपणे यादी संभाव्य काय असू शकते, पक्षाची बांधणी करताना कोणाला मंत्रिपद देणं अपेक्षित आहे, या दृष्टिकोनातून ही नावं समोर येत आहेत। पहिल्या मंत्रिमंडळात जर आपण विचार केला, अजित पवार, आदित्य तटकरे, छगन भुजबळ हे मुरलेले मुरंबी असे खेळाडू म्हणून, राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांना मंत्रिपद देण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नंतर दत्ता भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता, धनगर समाजातून येतात आणि बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात धनगर समाज आहे, त्यामुळे दत्ता भरणे यांची देखील वर्णी लागू शकते। धनंजय मुंडे हे मराठवाड्यातील मोठं नाव आहे आणि अजित पवार यांच्याशी सातत्याने प्रामाणिक राहिलेलं आहेत, म्हणून धनंजय मुंडे यांच्या काळात देखील एक माळ पडू शकते। अनिल भाईदास पाटील अत्यंत शेतकरी कुटुंबातील चेहरा आहे, त्याचबरोबर अजित पवार यांची जी न्यायालयीन लढाई होती, त्या न्यायालयीन लढाईमध्ये देखील दिल्लीमध्ये येऊन स्वतः लक्ष देणारे अनिल भाईदास पाटील आहेत आणि अत्यंत शेतकरी कुटुंबातील आहेत आणि ग्रामीण भागातील एक चेहरा म्हणून अनिल भाईदास पाटील यांच्याकडे पाहिलं जातं। उत्तर महाराष्ट्रातील जळगाव मधून येतात आणि एकमेव असे ते आमदार आहेत की जे राष्ट्रवादीतून येतात। त्याचबरोबर अनिल भाईदास पाटील यांच्याकडे ज्या पद्धतीने अजित पवार यांच्यासाठी त्यांनी आतापर्यंत आपली ताकद लावलेली आहे किंवा प्रामाणिकपणा दाखवलेला आहे, त्यामुळे अनिल भाईदास पाटील यांच्यासाठी त्यांचं एक नाव महत्वाचं मानलं जात आहे। आणि आर आबा ही राष्ट्रवादीचे ग्रामीण भागातला चेहरा होता, सर्वसामान्य माणसातले होते ना, अजूनही त्यांची आई ही शेतात खुरपल्यापासून काम करताना पाहायला मिळते, त्यामुळे मंत्रिपद मिळालं नाही मिळालं तर त्यांच्या जीवनात काही फरक होत नाही, असा चेहरा देण्याचा प्रयत्न अजित पवार या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे। जर आदिवासी खातं मिळालं तर नरहरी झिरवळ यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते असं देखील सांगितलं जात आहे। संजय बनसोडे, त्यानंतर इंद्रनील नाईक, संग्राम जगताप, सुनील शेळके हे नवीन जमाचे आहेत। संजय बनसोडे यांना पुन्हा एकदा संधी दिली जाऊ शकते, याचं कारण असं आहे की मागासवर्गीय समाजातील एक तरी स्थान अजित पवार यांच्या पक्षामध्ये असू शकतं, त्यामुळे ही दिली जाऊ शकते। संग्राम जगताप हे अहमदनगर मधून नाव येतं। अहमदनगरमध्ये जर पाहिलं तर तिसऱ्यांदा आमदार झालेले आहे नगर शहरामधून, हे देखील त्यांचं नाव येतं। मात्र मधल्या काळामध्ये काही गुन्हेगारी पार्श्वभूमीवरती त्यांच्या नातेवाईकांचे नाव आले, त्यामुळे संग्राम जगताप यांच्या नावावरती जर फुली पडली तर भाजपमधून नगरमधून जर विचार केला तर राधाकृष्ण विखे आहेत, राम शिंदे हे धनगर समाजाचे एक चेहरा आहे, भाजपने हे 2 पदं दिले आणि दुसरीकडे तिसरा चेहरा म्हणून मोनिका राजाळे हे भाजपकडनं दिल्या जाऊ शकतात। तिसऱ्या टर्मचे आहेत राजीव राजाळे, दिवंगत नेते यांच्या त्या पत्नी आहेत, त्याचबरोबर बाळासाहेब थोरात यांच्याशी देखील नातलग आहे। तर मोठा गोतावळा असलेल्या मोनिका राजाळे शांत, संयमी असा त्यांचा चेहरा म्हणून त्यांना ओळखलं जातं, त्यांना देखील एक संधी भाजपकडनं। बरोबर, त्यामुळे काही राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या संभाव्य यादीमध्ये काही जुने, काही नवे चेहरे आपल्याला दिसत आहेत। धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य यादीवरती नजर टाकूयात। अजित पवार, आदित्य तटकरे, छगन भुजबळ हे काही प्रमुख नेत्यांची नावं यामध्ये समोर येत आहे मंत्रिपदासाठी। त्याचबरोबर दत्ता भरणे, धनंजय मुंडे आणि अनिल पाटील यांची सुद्धा मंत्रिपदी वर्णी लागू शकते। राष्ट्रवादीची संभाव्य मंत्र्यांची यादी नरहरी झिरवळ, त्याचबरोबर संजय बनसोडे, इंद्रनील नाईक आणि संग्राम जगताप
यांचीही मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता. संभाव्य यादीमध्ये हे चेहरे दिसत आहेत.